नमस्ते माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका अँड वेलकम टू अवर चॅनल उबंतू। आज आपण सुरुवात करतोय नवीन चॅप्टरला, क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2, चॅप्टर नंबर 4 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन। जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनचा हा टॉपिक आपण प्रत्येक क्लासमध्ये बघत आलेलो आहोत। प्रत्येक क्लासमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। फॉर एक्झाम्पल क्लास 9 मध्ये आपण ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन केलेलं, त्याच्या आधीच्या काही क्लासेसमध्ये आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा हे बघितलेलं आहे। तर आता क्लास 10च्या जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला बेसिकली दोन टाईपचं कन्स्ट्रक्शन बघायचं आहे। एक आहे रिलेटेड टू ट्रायंगल आणि सेकंड आहे रिलेटेड टू सर्कल। ठीक आहे, ट्रायंगलशी रिलेटेड काही कन्स्ट्रक्शन आहे आणि सर्कलशी रिलेटेड काही कन्स्ट्रक्शन आहे। यावर आधारित असणारे दोन प्रॅक्टिस सेट आहे आणि त्यानंतर एक प्रॉब्लेम सेट, असा एक छोटासा चॅप्टर हा आहे। तर आता यामध्ये आपण काय करणार आहोत, यामध्ये जे कन्स्ट्रक्शन आहे ते माझ्याकडे ॲक्च्युली प्रॉपर इक्विपमेंट नाही आहे, त्यामुळे मी काय करणार, एक्सप्लेनेशन बोर्डवर करेल आणि ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन आपण पेन पेपरचा यूज करून करणार आहोत। ओके, तर आता जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे। सो फर्स्ट सगळ्यात आधी आपण बघणार सिमिलर ट्रायंगल, हाऊ टू ड्रॉ सिमिलर ट्रायंगल्स। सिमिलर ट्रायंगल्स हा चॅप्टर आपण बघितलेला आहे। दोन ट्रायंगल सिमिलर असतात याचा अर्थ काय, किंवा दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांचे साईड आणि अँगलमध्ये काय रिलेशन असतात या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे। सो त्याचा यूज करून आपल्याला दोन सिमिलर ट्रायंगल ड्रॉ करायचे आहे। आता हे आपण सिमिलॅरिटी किंवा दोन ट्रायंगल सिमिलर हे आपण कन्स्ट्रक्शन का करतोय, बऱ्याच ठिकाणी सिमिलॅरिटीचा यूज केला जातो। फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस एखादं बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करायचं असतं त्यावेळेस आर्किटेक्ट काय करतो, एक स्केल मॉडेल बनवतो किंवा ज्याला आपण ब्लूप्रिंट बोलतो ते बनवतो। सो त्याचा अर्थ काय असतो, स्केल मॉडेल म्हणजे काय, जशी बिल्डिंग बनणार आहे तशीच एक छोटी प्रतिकृती तिथे बनवल्या जाते, बरोबर। यामध्ये काय होतं की दोन्ही फिगर सिमिलर आहे, दिसायला सारखं आहे, बट डायमेन्शन त्याचे वेगवेगळे आहे। सो दिस इज एक्झाम्पल ऑफ सिमिलॅरिटी। तर बेसिक एक सिंपल क्लोज फिगर कोणते असतात, ट्रायंगल। सिम्पलेस्ट क्लोज फिगर इज ट्रायंगल, म्हणून आपल्याला इथे सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल बघायचं आहे, म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर कसे ड्रॉ करायचे ते आपल्याला इथे बघायचं आहे। ठीक आहे, आता सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल किंवा दोन ट्रायंगल सिमिलर आपल्याला ड्रॉ करायचे, यामध्ये आपल्याला दोन केसेस बघायचे आहे। फर्स्ट केस कोणती आहे, फॉर एक्झाम्पल दोन ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC आणि एक ट्रायंगल आहे ट्रायंगल PQR। हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे। ठीक आहे, ट्रायंगल ABC ट्रायंगल PQR हे दोन ट्रायंगल आहे, दोन ट्रायंगल सिमिलर आहे, मग याचं कन्स्ट्रक्शन आपल्याला बघायचं आहे। आणि सेकंड केस काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल फर्स्ट ट्रायंगल ABC आहे आणि जो दुसरा ट्रायंगल आहे की ज्याला ट्रायंगल ABC सिमिलर आहे, सपोज तो ट्रायंगल आहे A', ठीक आहे। आता या दोन्ही केसेसमध्ये काय डिफरन्स आहे, पहिल्या केसमध्ये ट्रायंगल ABC ट्रायंगल PQR, या ट्रायंगलचे 3 वर्टासेस, या ट्रायंगलचे 3 वर्टासेस, 6 वर्टासेस आर कम्प्लिटली डिफरंट। ठीक आहे, हे 6 वर्टासेस कम्प्लिटली डिफरंट आहे। या केसमध्ये काय होतं, पहिला वर्टेक्स A, वर्टेक्स B, वर्टेक्स C, त्याच पद्धतीने सेकंडचे वर्टेक्स A', वर्टेक्स B, वर्टेक्स C'। तर ह्या केसमध्ये काय होतं, जर तुम्ही बघितलं दोन वर्टेक्स कॉमन आहे, पहिल्या ट्रायंगलचा वर्टेक्स B, सेकंड ट्रायंगलचा वर्टेक्स B। ठीक आहे, बाकीचे म्हणजे दोन ट्रायंगलमध्ये एक कॉमन वर्टेक्स जर असेल, मग या केसमध्ये हे दोन सिमिलर ट्रायंगल कसे ड्रॉ करायचे याचं कन्स्ट्रक्शन आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, यावर आधारित एक प्रॅक्टिस सेट आपल्याला सॉल्व्ह करायचे। त्यानंतर सेकंड आहे रिलेटेड टू सर्कल, यामध्ये स्पेसिफिकली आपण टँजेंट कशी ड्रॉ करायची ते आपल्याला बघायचं आहे। टँजेंट टू सर्कल आपल्याला माहिती आहे, टँजेंट म्हणजे काय, सर्कल असेल सर्कलचे टँजेंट म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे। सो सर्कलसाठी टँजेंट कशी ड्रॉ करायची, यामध्ये आपल्याला काय कोणती केस बघायची, सपोज सर्कल आहे, सर्कलचा सेंटर आपल्याला माहित आहे। सो विथ द हेल्प ऑफ सेंटर ऑफ सर्कल टँजेंट कशी ड्रॉ करायची, आणि सेकंड केस विदाउट सेंटर ऑफ सर्कल और विदाउट हेल्प ऑफ सेंटर ऑफ सर्कल। सर्कलचा सेंटरचा यूज करून टँजेंट कशी ड्रॉ करायची, टँजेंट म्हणजे आपल्याला माहिती सर्कल आणि सर्कलच्या एका पॉईंटमधून पास होणारी अशी जी लाईन असेल याला आपण बोलतो टँजेंट। सो ही टँजेंट मला ड्रॉ करायची, फर्स्ट केस विथ द हेल्प ऑफ सेंटर ऑफ सर्कल, सेकंड केस सर्कलच्या सेंटरचा यूज न करता टँजेंट कशी ड्रॉ करायची हे आपल्याला बघायचं आहे। अजून एक केस आपल्याला बघायची, सपोज सर्कल आहे, सर्कलच्या बाहेर एक पॉईंट आहे, एक्सटर्नल पॉईंट आहे, तर या एक्सटर्नल पॉईंटमधनं टँजेंट कशा ड्रॉ करायच्या। सो दिस इज द थर्ड केस, टँजेंट टू सर्कल फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट, एक्सटर्नल पॉईंट। हे सगळं कन्स्ट्रक्शन आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, समजलं, अंदाज आला तुम्हाला आपल्याला चॅप्टरमध्ये काय कसला अभ्यास करायचा आहे। तर आपण सुरुवात करूया। फर्स्ट टॉपिक सिमिलर ट्रायंगल्स किंवा हाऊ टू ड्रॉ सिमिलर ट्रायंगल्स, त्यामध्ये फर्स्ट व्हेन वर्टायसेस आर कम्प्लिटली डिफरंट। ओके, कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल हा टॉपिक सुरू करण्याआधी आपण एक क्विकली रिव्हिजन करूया, व्हॉट डू वी मीन बाय सिमिलर ट्रायंगल। सिमिलर ट्रायंगलचा अर्थ काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बट तरीसुद्धा एकदा आपण हा टॉपिक बघतोय तर त्याआधी एकदा सिमिलर ट्रायंगल रिवाइज करूया। सो सिमिलर फिगर किंवा सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय, सिमिलर फिगर म्हणजे काय, अशा दोन फिगर की ज्यामध्ये आपण चेक करतो साईज अँड शेप। ठीक आहे, अशा दोन फिगर की ज्यांचा शेप सेम असतो आणि साईज मे और मे नॉट बी सेम।
मे और मे नॉट बी सेम. फॉर एक्झाम्पल सपोज जर मी एक सर्कल असा ड्रॉ केला, ठीक आहे, आणि दुसरा सर्कल असा ड्रॉ केला. हे जे दोन सर्कल आहे ह्या दोन सर्कलची साईज तर डिफरंट आहे बट दोघांचा शेप सारखाच आहे. किंवा जर मी दोन ट्रँगल कन्सिडर केले, एक ट्रँगल असा ड्रॉ केला, ओके, आणि दुसरा ट्रँगल मी असा ड्रॉ केला. या केसमध्ये सुद्धा बघा दोन्ही ट्रँगलचा शेप सारखा आहे, साईज डिफरंट आहे. साईज मे और मे नॉट बी सेम. तर असे दोन स्ट्रक्चर, असे दोन फिगर जे असतात याला आपण बोलतो सिमिलर फिगर. हे जे दोन ट्रँगल आहे याला मी बोलणार सिमिलर ट्रँगल्स. हे तर आपल्याला माहिती आहे. एकदम सिम्पलेस्ट एक्झाम्पल, सिमिलर फिगर्स सिम्पलेस्ट एक्झाम्पल, सपोज तुमचा एक फोटो आहे, ठीक आहे, एक फोटो आहे आणि हा फोटो तुम्ही एनलार्ज केला आणि त्याचं सपोज एक पोस्टर बनवलं. फोटो आणि फोटोचं पोस्टर याच्यामध्ये काय होतं की याचा शेप तर सारखाच राहतो किंवा त्याच्यामध्ये असणार कंटेंट तर सारखं राहतं, फक्त साईज डिफरंट होते. सो हे जे दोन फिगर असणार आहे याला मी बोलणार सिमिलर फिगर. ठीक आहे, याला मी काय बोलणार सिमिलर फिगर. माहिती आहे आपल्याला. सो त्याच पद्धतीने हे दोन असतात सिमिलर ट्रँगल. सिमिलॅरिटी आणि कॉन्ग्रुएन्सी याच्यामध्ये बऱ्याचदा मुलांचं कन्फ्युजन होतं. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? कॉन्ग्रुएंट म्हणजे शेपसुद्धा सारखा पाहिजे आणि साईजसुद्धा सारखी पाहिजे. म्हणजे जर दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतील तर हे दोन ट्रँगल ज्यावेळेस हा फर्स्ट ट्रँगल आहे सपोज आणि हा जर सेकंड ट्रँगल आहे, हे दोन ट्रँगल मी एकमेकांवर सुपर इम्पोज केले किंवा एकमेकांवर जर ठेवले तर याचा प्रत्येक जो पॉईंट आहे एक्झॅक्टली ह्या सेकंड ट्रँगलच्या प्रत्येक पॉईंटला मॅच होतं किंवा आपण असं बोलणार तंतोतंत मॅच होतं. त्या केसमध्ये हे जे दोन ट्रँगल असं याला आपण बोलतो कॉन्ग्रुएंट. हे जे दोन ट्रँगल आहे याला आपण बोलतो सिमिलर. असं होऊ शकतं की एक ट्रँगल असा आहे, सेकंड ट्रँगल सेम शेपचा आहे, सेम साईजचा आहे, हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट सुद्धा आहे, हे दोन ट्रँगल सिमिलर आहे असं सुद्धा मी बोलू शकते. ठीक आहे, तर आपण आता फोकस करतोय सिमिलॅरिटी ऑफ ट्रँगलवरती. सो एवढं लक्षात ठेवायचं, दोन ट्रँगल सिमिलर म्हणजे काय? दोन ट्रँगल सिमिलर म्हणजे त्याचा शेप तर सारखा असेल, साईज सारखी असेल पण किंवा नसेल पण, म्हणजे छोटे मोठे दोन ट्रँगल जर असतील त्याला आपण बोलणार सिमिलर ट्रँगल. बट ज्यावेळेस आपण डायमेन्शनचा विचार करतो, डायमेन्शन्सच्या रेफरन्सने आपण सिमिलॅरिटी कशी चेक करतो. सो सपोज दोन ट्रँगल आहे, हे दोन ट्रँगल ज्यावेळेस सिमिलर असेल त्यावेळेस त्याचा शेप सारखा आहे. म्हणजे काय? हा अँगल आणि हा अँगल सारखा असणार आहे, हा अँगल आणि हा अँगल सारखा असणार आहे आणि हा अँगल सारखा असणार आहे. त्यानंतर सायजेस जे आहे, सायजेस मे और मे नॉट बी सेम बट सायजेसचा जर आपण रेशो घेतला, फॉर एक्झाम्पल हा ट्रँगल आहे ट्रँगल ABC आणि हा ट्रँगल आहे ट्रँगल PQR. ठीक आहे, तर या केसमध्ये ट्रँगल ABC आणि ट्रँगल PQR हे दोन ट्रँगल सिमिलर जर आहे तर सिमिलर आहे हे मी कोणत्या सिम्बॉलने दाखवू शकते? अशा सिम्बॉलने. याचा अर्थ काय? हे दोन ट्रँगल सिमिलर आहे. सिमिलर आहे तर सगळ्यात आधी अँगलची कंडिशन काय असते? करस्पॉन्डिंग जे अँगल असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. A कॉन्ग्रुएंट टू P, अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल Q अँड अँगल C कॉन्ग्रुएंट टू अँगल R. ठीक आहे, यामध्ये आपण करस्पॉन्डन्स फॉलो करतो. म्हणजे Aचा Pच असणार आहे, Bचा Q असणार आहे, Cचा R असणार आहे. करस्पॉन्डन्स आपण फॉलो करतो. सो हे आहे अँगलसाठी. आणि ज्यावेळेस आपण साईड्सचा विचार करतो, साईड्स आपण बोलतो की साईड जे आहे त्या प्रोपोर्शनमध्ये आहे किंवा त्याचा रेशो सारखा आहे. म्हणजे AB फर्स्ट अँगलची साईड AB, सेकंड अँगलची साईड PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. ठीक आहे, ही एक कंडिशन झाली साईड्सची आणि ही एक कंडिशन झाली अँगलची. ज्यावेळेस आपण कॉन्ग्रुएंट बोलतो, दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतात, कॉन्ग्रुएन्सी आपण अशा सिम्बॉलने दाखवतो. ठीक आहे, याच कॉन्ग्रुएन्सीच आपल्याला इथे यूज नाही करायचा बट जस्ट आता सिमिलॅरिटीचं टॉपिक आला म्हणून कॉन्ग्रुएन्सी मेन्शन करते मी. दोन ट्रँगल ज्यावेळेस कॉन्ग्रुएंट असेल तेव्हा आपण असा सिम्बॉल यूज करतो. कॉन्ग्रुएन्सीमध्ये काय असतं? ही कंडिशन तर असणारच आहे की अँगल सगळे इक्वल आहे, करस्पॉन्डिंग अँगल इक्वल आहे. यामध्ये सिमिलॅरिटीमध्ये आपण साईड्स प्रोपोर्शनमध्ये असं बोलतो. कॉन्ग्रुएन्सीमध्ये काय असतं की दोन्ही ट्रँगलची साईज आणि शेप सारखा असतो. साईज सारखा आहे म्हणजे काय? साईडसुद्धा सारख्या असणार आहे. त्यामुळे जर हे दोन ट्रँगल सपोज हे दोन ट्रँगलचं कॉन्ग्रुएंट असते तर त्या केसमध्ये मी लिहिलं असतं AB कॉन्ग्रुएंट टू PQ, BC कॉन्ग्रुएंट टू QR, AC कॉन्ग्रुएंट टू PR प्लस ही अँगलची कंडिशन. क्लिअर आहे सिमिलॅरिटी आणि कॉन्ग्रुएन्सीमध्ये फरक. सो आपल्याला आता फक्त काय दोन पॉईंटचा यूज करायचा आहे. जेव्हा दोन ट्रँगल सिमिलर असतात, अँगल्स इक्वल असणार आहे आणि त्यानंतर साईड जे आहे साईड्स प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. यामध्ये सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायची की AB अपॉन PQ जर मी घेते तर ज्यावेळेस मी AC घेईल, AC मला PRच घ्यावं लागणार. जर मी AC अपॉन QR घेतला तर हे चुकीचं असणार आहे कारण यामध्ये करस्पॉन्डन्स फॉलो होत नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला नेहमी करस्पॉन्डन्सचा सुद्धा इथे विचार करायचा आहे. तर आता लगेच फर्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. हाऊ टू ड्रॉ सिमिलर ट्रँगल. सिमिलर ट्रँगल वेन वर्टायसेस आर डिस्टिंक्ट. आपल्याला दोन ट्रँगल दिलेले असतील किंवा दोन ट्रँगल मेन्शन केलेले असतील, त्यामध्ये एका ट्रँगलचे डायमेन्शन दिलेले असेल आणि त्याचा यूज करून आपल्याला त्याच्याशी सिमिलर असणारा दुसरा ट्रँगल ड्रॉ करायचा आहे. प्लस प्रोव्हाइडेड कंडिशन आहे की ह्या दोन्ही ट्रँगलचे वर्टायसेस डिस्टिंक्ट आहे.
फॉर एक्झाम्पल एक ट्रँगल ABC असेल, दुसरा ट्रँगल PQR असणार, कोणताच वर्टेक्स कॉमन नाही आहे. अशा केसमध्ये असे दोन ट्रँगल कसे ड्रॉ करायचे, अगदी सिम्पल आहे याचं कन्स्ट्रक्शन. त्यासाठी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. हे टेक्स्टबुकमध्ये जे तुमचे सॉल्ट एक्झाम्पल दिलेलं आहे त्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. सो ट्रँगल ABC इज सिमिलर टू ट्रँगल PQR. दोन ट्रँगल आहे, दोन ट्रँगल सिमिलर आहे, वर्टायसेस आर डिस्टिंक्ट. त्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे ट्रँगल ABCशी रिलेटेड. ABची लेंथ दिली आहे, BCची लेंथ दिली, ACची लेंथ दिलेली आहे. आपल्याला एक रिलेशन दिलेला आहे AB आणि PQ या साईडमधलं, AB/PQ इज इक्वल टू 3/2. हा रेशो दिलेला आहे. कन्स्ट्रक्ट ट्रँगल ABC आणि ट्रँगल PQR. तर आता याचा यूज करून आपल्याला ट्रँगल ABC ट्रँगल PQR ड्रॉ करायचं आहे, किंवा आपण असं बोलू शकतो हे दोन सिमिलर ट्रँगल आपल्याला दाखवायचे आहे. क्वेश्चन क्लिअर आहे. तर आता यामध्ये आपण काय करू शकतो, ABC आहे, PQR आहे, ABचे डायमेन्शन दिलेले आहे. आपल्याला माहिती की ट्रँगल आपण ड्रॉ करायचं जर असेल, त्यामध्ये सपोज एक ट्रँगल आहे, या ट्रँगलच्या जर तिन्ही साईड्स मला माहीत असतील तर तो ट्रँगल मी इझिली ड्रॉ करू शकते. या केसमध्ये ट्रँगल ABCमध्ये काय होते, AB दिलेला आहे, BC दिलेला आहे, AC और CA दिलेला आहे, तिन्ही साईड दिलेला आहे. तिन्ही साईड दिल्या म्हणजे हा ट्रँगल तर मी ड्रॉ करू शकते. एक ट्रँगल तर इझी आहे ड्रॉ करणं. आता फॉर सेकंड ट्रँगल PQRसाठी आपल्याला एकही साईड दिलेली नाही, एकाही साईडची लेंथ दिलेली नाही. बट आपल्याकडे एक कंडिशन आहे की हे दोन ट्रँगल सिमिलर आहे, ॲज वेल ॲज एक रेशो दिलेला आहे AB/PQ इज इक्वल टू 3/2. सो आपण ही कंडिशन आणि ही कंडिशन याचा यूज करून ट्रँगल PQRच्या साईड फाइंड करू शकतो आणि त्यानंतर आपण ट्रँगल PQR ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, आता बघूया आपण ट्रँगल PQR कसं ड्रॉ करणार. तर सगळ्यात आधी आपण काय करू, एक रफ फिगर ड्रॉ करूया. ट्रँगल ABC, सपोज असा ट्रँगल आहे, ट्रँगल ABC. AB 5.4, त्यानंतर BC 4.2 आणि AC 6 सेंटीमीटर. सेकंड ट्रँगल आहे ट्रँगल PQR. आता सिमिलर ट्रँगल आहे म्हणजेच काय, शेप तर सारखं असणार आहे, साईज डिफरंट असू शकते. या केसमध्ये साईज डिफरंट असणारच आहे, शेप सिमिलर असणार आहे. मग मी काय करेल, याच्यासारखाच एक थोडा शेप असणारा ट्रँगल ड्रॉ करेल. आता यामध्ये जो तुम्ही बघितलं AB/PQ इक्वल टू 3/2 दिलेला आहे. कंडिशन काय, AB/PQ इज इक्वल टू 3/2. याचा अर्थ काय की पहिल्या ट्रँगलची एक साईड आणि सेकंड ट्रँगलची एक साईड, या साईडचा जो रेशो आहे तो रेशो आहे 3/2. म्हणजे फॉर एक्झाम्पल AB 3 सेंटीमीटर असेल आणि PQ 2 सेंटीमीटर असेल, रेशो असणार 3/2. किंवा असे असू शकतं AB 6 सेंटीमीटर असेल, PQ 4 सेंटीमीटर असेल, याचा रेशो सुद्धा काय असणार 3/2. तर अशा पद्धतीने साईडचा रेशो आपल्याला दिलेला आहे. आता यावरून तुम्ही काय डिसाईड करू शकता, ABC पेक्षा ट्रँगल PQR लहान असणार आहे का मोठा असणार आहे. लगेच आपल्याला समजते, ABच्या समोर 3 लिहिलेला आहे, PQच्या समोर 2 लिहिलेला आहे. जर तुम्ही अशा साईड जरी कन्सिडर केला तर न्यूमरेटर नेहमी मोठा आहे तो डिनॉमिनेटरपेक्षा. म्हणजेच काय, AB साईड PQ पेक्षा मोठी आहे, म्हणजेच ट्रँगल PQR ट्रँगल ABC पेक्षा लहान असणार आहे. ठीक आहे, समजलं. अप्रॉक्सिमेटली आपण कसं डिसाईड केलं की ट्रँगल या सेकंड ट्रँगल पहिल्यापेक्षा लहान आहे का मोठा आहे. AB/PQ 3/2, ABच्या समोर 3 आहे, PQच्या समोर 2 आहे, म्हणजे AB ही साईड मोठी असणार आहे, PQ साईड लहान असणार, म्हणून हा ट्रँगल मी ABC पेक्षा लहान दाखवला. सो PQR AB. आता इथे बघा सिमिलॅरिटी असताना आपण नेहमी करस्पॉन्डन्स फॉलो करतो. जर ABC असे पॉईंट आहे, सेकंड ट्रँगल PQR आहे, तर ABची करस्पॉन्डिंग साईड PQ असणार आहे, BCची करस्पॉन्डिंग साईड QR असणार आहे, BC/QR, आणि त्यानंतर AC आणि PR करस्पॉन्डन्स सुद्धा फॉलो होते. ठीक आहे, ही झाली रफ फिगर. आता आपल्याला पाहिजे हा ट्रँगल तर कन्स्ट्रक्ट मी करू शकते. आपल्याला माहिती ट्रँगलच्या 3 साईड दिलेल्या असतात, ट्रँगल कसा कन्स्ट्रक्ट करायचा. ट्रँगल PQRसाठी आता साईड मी कशा मिळवणार. सो त्यासाठी सिन्स ट्रँगल ABC इज सिमिलर टू ट्रँगल PQR. आता बघा इथे आपल्याला अँगलशी काही डील करायचं नाही, आपल्याला फक्त साईडचा विचार करायचा आहे. सो साईडसाठी काय प्रॉपर्टी असते, फॉर साईड्स करस्पॉन्डिंग साईड्स आणि प्रोपोर्शन किंवा रेशो इक्वल असतो. AB/PQ इज इक्वल टू BC/QR इज इक्वल टू AC/PR. ठीक आहे, समजतं आपण काय काय स्टेप्स केल्या. अगदी सिम्पल आहे. सगळ्यात आधी एक रफ फिगर ड्रॉ केली, त्यानंतर आपल्याला एक ट्रँगलच्या सगळ्या साईड्स माहिती, सेकंडची काहीच इन्फॉर्मेशन आहे, बट आपल्याकडे हे रिलेशन आहे आणि ही कंडिशन आहे. मग ह्या दोघांना रिलेट करून आपल्याला ह्या ट्रँगलच्या साईड फाइंड करायच्या. सो त्यासाठी सिमिलॅरिटीची कंडिशन लिहिली, सिमिलॅरिटीवरून आपण साईड्सबद्दल काय रिलेशन लिहू शकतो ते रिलेशन इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे सिन्स AB/PQ इज इक्वल टू 3/2. हा रेशो दिलेला आहे, त्यावरून आपण लिहू शकतो दिस इम्प्लाइज BC/QR इज इक्वल टू 3/2 अँड AC/PR इज इक्वल टू 3/2. हा रेशो जर 3/2 असेल, हा प्रत्येक रेशो 3/2 असणार आहे, तेच इथे मेन्शन केलेलं आहे. आता यामध्ये AB/PQ इक्वल टू 3/2, यामध्ये AB साईड तर मला माहिती आहे. सो इथे जर मी 5.4 व्हॅल्यू पुट केली, मला PQची व्हॅल्यू मिळेल, म्हणजे ह्या ट्रँगलची एक साईड मिळणार आहे. त्याच पद्धतीने BC/QR मला माहीत नाही आहे,
बी सीची व्हॅल्यू माहीत आहे, इथे सुद्धा ए सीची व्हॅल्यू माहिती आहे. सो या प्रत्येक रेशोमध्ये, या प्रत्येक इक्वेशनमध्ये मी दिलेल्या ज्या व्हॅल्यू, ज्या व्हॅल्यूज मला माहीत आहे त्या व्हॅल्यूजं मी पुट केला तर मला पी क्यू साईड मिळेल, क्यू आर साईड मिळेल, पी आर साईड. म्हणजे सेकंड ट्रँगलचे सुद्धा तिन्ही साईड मला माहिती होतील. या ट्रँगलच्या 3 साईड माहिती, ह्या ट्रँगलच्या 3 साईड माहिती. फक्त मेजरमेंट घ्यायचं आणि 2 ट्रँगल आपल्याला ड्रॉ करायचे आहे. ठीक आहे, एवढं सिम्पल आहे. सो नेक्स्ट, therefore AB is equal to 3/2 PQ, then BC is equal to 3/2 QR and AC is equal to 3/2 PR. ठीक आहे. तर सॉरी, आपल्याला पाहिजे आहे PQ, सेकंड ट्रँगलच्या साईड्स पाहिजे. तर आपण काय करू, याला असं लिहू, AB upon PQ is equal to 3/2. This implies 3PQ is equal to 2AB and hence PQ is equal to 2/3 AB. Therefore PQ is equal to 2/3 multiplied by AB. AB आहे 5.4 PQ 1.8 3.6. ठीक आहे, PQ पण मला मिळाली. त्यानंतर त्याच पद्धतीने ह्यासाठी किंवा इथे मी रिव्हर्स घेऊ शकते, इनवर्स घेऊ शकते. BC अपॉन QR इक्वल टू 3/2 ऑल्सो. देअरफॉर QR अपॉन BC काय असणार आहे, 2/3. कोणते आपल्याला काय करायचं, फक्त QR इक्वल टू सम टर्म्स आपल्याला पाहिजे इथे. सो मी या ठिकाणी काय केलं, इनवर्स घेतला. QR अपॉन BC इज इक्वल टू 2/3. देअरफॉर QR इज इक्वल टू 2/3 इंटू BC, 2/3 इंटू BC. BC इज 4.2, 2.8 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि त्यानंतर थर्डसाठी PR अपॉन AC इज इक्वल टू 2/3. दिस इम्प्लाइज PR इज इक्वल टू 2/3 AC. AC 6, 2/3 इंटू 6 दॅट इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. सेकंड ट्रँगलच्या सुद्धा तिन्ही साईड माहीत झालं. PQ आली 3.6, त्यानंतर ही आली 2.8 आणि थर्ड साईड आली 4 सेंटीमीटर. 2 ट्रँगल, तिन्ही साईड माहिती. आता आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन आपण पेपरवर करणार आहोत, बट आपण कन्स्ट्रक्शन कसं करतो आपल्याला माहिती. जर एखाद्या ट्रँगलच्या तिन्ही साईड माहिती असेल, फॉर एक्झाम्पल मला ट्रँगल ABC ड्रॉ करायचं असेल तर मी काय करणार, सगळ्यात आधी बेस BC, स्केल घेणार. BC इक्वल टू 4.2 सेंटीमीटर अशी लाईन ड्रॉ करणार. एक पॉईंट असेल B, एक पॉईंट असेल C. त्यानंतर मला ही साईड आणि ही साईड ड्रॉ करायची. मी काय करणार, कंपास घेणार. कंपासमध्ये 5.4 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेणार. कंपास 5.4 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स इथे ठेवणार आणि अशी एक आर्क मार्क करणार. ठीक आहे. ही साईड आहे 6 सेंटीमीटर. कंपास घेणार, कंपासमध्ये 6 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेणार, इथे ठेवणार आणि एक अशी आर्क मार्क करणार. त्यानंतर ह्या ज्या 2 आर्क आहे, ह्या ज्या पॉईंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतील तो असणार आहे पॉईंट A. आणि त्यानंतर हा झाला ट्रँगल ABC. इथे फक्त मला साईडची लेंथ लिहायची आहे. त्याच पद्धतीने ट्रँगल PQR सुद्धा आपल्याला ड्रॉ करायचं आहे. अशा पद्धतीने 2 सिमिलर ट्रँगल आपण ड्रॉ करू शकतो वेन वर्टायसेस आर डिस्टिंक्ट. ठीक आहे, सिम्पल आहे. परत एकदा एक्सप्लेन करते. आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये 2 ट्रँगल कन्स्ट्रक्ट करायचे. एक ट्रँगल तर इझी आहे, सगळ्या साईड्स दिलेल्या असतात, तो आपण लगेच कन्स्ट्रक्ट करू शकतो. सेकंड ट्रँगलसाठी आपल्याकडे एकही साईड नाही आहे, मग यासाठी आपण सिमिलॅरिटीचा यूज केला. ट्रँगलच्या साईड्स आपल्याला रेशो घ्यायचा आहे. त्यामधला एक रेशो दिलेला होता, बस तो प्रत्येक ठिकाणी इक्वेट करायचा. त्यामुळे तुम्हाला सेकंड साईड मिळणार. सेकंड साईड मिळाली म्हणजे अगेन याच प्रोसिजरचा यूज करून आपला ट्रँगल PQR ड्रॉ करता येणार आहे. तर आता लगेच आपण पेपरवरचं कन्स्ट्रक्शन बघूया. रफ फिगर इथे ड्रॉ केलेली आहे, ट्रँगल ABC, ट्रँगल PQR. त्यानंतर साईडचे मेजरसुद्धा लिहिलेले आहे. आता यामध्ये मी BCला बेस कन्सिडर करते, बट असं काही कंपल्शन नाही की तुम्हाला BCलाच बेस कन्सिडर करायचं. तुम्ही साईड AC और साईड ABला सुद्धा बेस कन्सिडर करू शकता. सो आता ट्रँगल ड्रॉ करायची सिंपल प्रोसिजर आहे. सगळ्यात आधी आपण ट्रँगल ABC ड्रॉ करू. ट्रँगल ABC ड्रॉ करण्यासाठी आपल्याला सुरुवात करायची बेसपासून. बेस इज 4.2 सेंटीमीटर. सो सगळ्यात आधी आपण 4.2 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती एक लाईन सेगमेंट ड्रॉ करूया. हा पॉईंट आहे B आणि हा पॉईंट आहे C. त्यानंतर नेक्स्ट AB ही साईड आहे 5.4 सेंटीमीटर. सो 5.4 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स आपण कंपासमध्ये घेऊन तेवढ्या डिस्टन्सवरती आपल्याला एक आर्क मार्क करायचं आहे 5.4 एवढं डिस्टन्स. सो ओके, 5.4 फ्रॉम पॉईंट B. सो B वरती कंपास ठेवायचं आणि त्यानंतर 5.4 एवढ्या डिस्टन्सवरती एक आर्क मार्क करायचे. त्यानंतर AC 6 सेंटीमीटर. सेम प्रोसिजर अगेन 6 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आणि
सी वरती कंपास ठेवून कंपासचे एक एंड ठेवून आपल्याला आर्क मार्क करायची. सो हे आहे 6 सेंटीमीटर. सो सी या पॉईंटवर आपण कंपास ठेवणार आणि एक आर्क मार्क करणार. ही आर्क अशी असणार आहे आणि 5.4 थोडी आर्क आपल्याला इथे वाढवावी लागेल सो दॅट आपल्याला एक इंटरसेक्शन पॉईंट मिळेल. ठीक आहे. हे जे दोन आर्क एकमेकांना ज्या पॉईंटला इंटरसेक्ट करतात तो पॉईंट कोणता असणार आहे? पॉईंट ए. नेक्स्ट स्टेप काय करायचं आपल्याला? फक्त पॉईंट ए टू बी आणि ए टू सी जॉईन करायचं. त्यावरून आपल्याला मिळणार आहे ट्रायंगल ABC. A to B and then A to C. Okay. BC 4.2 centimeter, then AC 6 centimeter and AB 5.4 centimeter. आता याच पद्धतीने आपल्याला सेकंड ट्रायंगल ड्रॉ करायचं, ट्रायंगल PQR. त्यासाठी आपण QR बेस घेणार 2.8 सेंटीमीटर. सॉरी, QR 3.6 सेंटीमीटर आहे PQ. सो अगेन P पॉईंट लोकेट करण्यासाठी आपल्याला कंपासचा यूज करावा लागणार आहे. कंपासमध्ये 3.6 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेऊन पॉईंट Q पॉईंट R पासून आपल्याला आर्क मार्क करायचे. सो 3.6 सेंटीमीटर, 3.5, 3.6. तुम्ही डायरेक्ट स्केलचा यूज करून कंपासमध्ये डिस्टन्स घेऊ शकता किंवा ॲक्युरेसी पाहिजे असेल तर काय करायचं? पॉईंट मार्क करून घ्यायचे असे आणि त्यानंतर तेवढं डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं. देन PR इज 4. PR इज 4. म्हणजे इथे कंपासवरून एक आर्क मार्क करायचे. हा जो इंटरसेक्शन पॉईंट असेल हा पॉईंट कोणता असणार? पॉईंट P. अँड देन जॉईन P टू Q अँड P टू R. QR असणार आहे 2.8 सेंटीमीटर, देन PR 4 सेंटीमीटर अँड PQ 3.6 सेंटीमीटर. अशा पद्धतीने दोन सिमिलर ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करायचे आहे.